नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमचा मित्र तुम्हाला खूप छान अशी एक बोधकथा सांगणार आहे. संधीचा फायदा. एका गावात एक पुजारी राहत होता. त्याचे नाव रामदास बुवा असे होते. तो रोज नित्यनेमाने देवाची पूजा करीत असे. देवावर त्याचा पूर्ण विश्वास होता. एकदा पुजाऱ्याच्या गावात पूर येतो. लोक गाव सोडून जायला सुरुवात करतात. जेव्हा ते रामदास बुवाला आपल्या बरोबर यायला सांगतात तेव्हा तो नाकारतो. तो त्यांना सांगतो की त्याचा देवावर विश्वास आहे आणि देव त्याचं नक्की रक्षण करेल. पाणी वाढतं आणि अख्खं गाव त्यात वाहून जातो. एक पट्टीचा पोहणारा माणूस रामहरी बुवाच्या घराजवळून पोहत जात असतो. तो रामहरी बुवाला पाठीवरून वाहून न्यायची तयारी दाखवतो, पण रामहरी बुवा तो नाकारतो. थोड्या वेळाने एक होडी येते, पण तो त्यातही बसत नाही. शेवटी एक हेलिकॉप्टर येतं आणि रामहरी बुवाकडे शिडी टाकतात, पण तो तेही नाकारतो. शेवटी पुराचं पाणी वाढतं आणि त्याचं घर बुडतं व तो मरतो. तो पुण्यवान गृहस्थ असल्यामुळे सरळ स्वर्गात जातो. देव भेटल्या भेटल्या तो त्यांच्याकडे तक्रार करतो की त्याचा एवढा भक्त असूनही त्यांनी त्याला वाचवलं नाही. तेव्हा देव हसून म्हणाला, मी तुझ्याकडे एक माणूस, एक होडी आणि एक हेलिकॉप्टर पाठवलं होतं. तू दिलेल्या संधीचा फायदा घेतला नाहीस. रामहरी बुवाने आपल्या हट्टीपणामुळे सर्व संधी गमावल्या होत्या. तात्पर्य: आयुष्यात अशा असंख्य संधी येऊन जातात, पण ती संधी ओळखून त्याचा योग्य तो फायदा घेतला पाहिजे. धन्यवाद मित्रांनो. आपल्या आयुष्यात देखील खूप काही अशा प्रकारच्या घटना होत असतात. त्यामुळे आपण हट्टीपणा केला नाही पाहिजे. संधीचा फायदा घेतला पाहिजे. या गोष्टीतून आपल्याला हे शिकायला मिळत आहे. आता अशाच प्रकारच्या आणखी नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी व आपल्या आयुष्यात त्याचा वापर करण्यासाठी माझ्या YouTube चॅनलला भेट द्या.